पार्टीचा देवा भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनता पार्टीचा नेते असताना सुद्धा ते आज पुन्हा जिपा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळेस जसं त्यांनी केलं असतं तसंच यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुप ही नॅचरल युती आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आम्ही युतीत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक केली होती आणि त्यामध्ये आम्ही पुढच्या ज्या सभापतीच्या निवडणुका आहेत त्याचंही आम्ही गोळाबेरीज सगळं जमवलेलं होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही आता पुन्हा एकदा आणि ना ते आम्हाला अप्रोच झाले आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि आमचं गणित त्यांना माहिती होतं त्यामुळे ते आम्हाला काही अप्रोच झाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आमची जी मॅजिक फिगर होती ती आम्ही ऑलरेडी म्हणजे प्राप्त झाली होती आणि आम्ही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या विरुद्ध लढायचा माझ्या मते निर्णय घेतला की न लढायचा. एक पद कमी पडलं म्हणजे 32ची फिगर आपली जिल्हा परिषद त्यांनी त्या उमेदवाराला सांगितले तुला अध्यक्षपदी तो गेला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं चुकलं तिकडे मॅजिक फिगर रीच करायला त्यांच्याकडे संख्या मिळत नाही म्हणून त्यांनी पण नंतर फॉर्म भरला नाही तर त्यांनी सांगितलं होतं की तुला भविष्यात असंच राहणार नाही असं काही नसते राजकारणात कुठलीही घोडाबरीच परमनंट नसते आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तसं ते त्यांनी थोडंसं 1 लाख थोडंसं घेतलं असतं ती जी परिस्थिती आहे सोबत आली असते तर 100% हट्ट धरला नसता. ज्यावेळेस आमची संख्याबळ जास्त असताना आम्ही त्यांना 2.5 वर्षाचं अध्यक्षपद द्या म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये न जाता स्वतंत्र अध्यक्ष करायचा प्रयत्न केला आणि तो मागच्या वेळेस फेल झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळी लोक आमच्याबरोबर जोडली होती की आमच्या राहिली 31च्या आजच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची निवडणूक सार्वजनिक पार पाडल्यानंतर 18 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि अध्यक्षाची उपाध्यक्षाची निवडणूक बिनविरोध या ठिकाणी पार पडली आहे. त्यामध्ये अनुक्रमे माझी अध्यक्षपदी निवड झाली, आमचे आदरणीय जितेंद्र जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आज 2 तारखेला विषय समितीच्या एकूण 4 सभापती पदाची निवडणूक होती. त्यामध्ये समाज कल्याण सभापती पदासाठी या ठिकाणी आमचे आदरणीय बालाजी सोनटक्के यांची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी मीनाक्षीताई पवार यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तदनंतर इतर विषय समितीचे जे 2 सभापती आहेत त्या 2 सभापतीचं खातेवाटप हे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे सचिनजी गरड यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि दुसऱ्या सभापती पदासाठी अनिताताई ज्ञानेश्वर मोठे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तुमच्या आता पुढची वाटचाल का राहणार आहे विकासाच्या कामाबद्दल? विकासाच्या कामाची वाटचाल या ठिकाणी आपण बघता की अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर या ठिकाणी मोठा विश्वास ग्रामीण भाग असेल शहर असेल जनतेत या ठिकाणी आहेत. आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब असतील, या राज्याचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याची आणि देशाची या ठिकाणी प्रगतीकडे मोठी वाटचाल या ठिकाणी होत आहे आणि ही वाटचाल होत असताना ग्रामीण भागातील सर्व जनतेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या बहुमताने या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असं आमचं अलायन्स झालं. काही अपक्ष सदस्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि जी काही जादुई फिगर जो काही मॅजिक आकडा या ठिकाणी बहुमताला पाहिजे आहे तो आकडा आमच्याकडे अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पण होतात. आज 4ही सभापतीच्या निवडणुकीसाठी पण तो आकडा आमच्यासोबत होता
आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद एकूण 4 सभापती हे या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बिनविरोध निवडून दिले. किती वर्षासाठी त्यांना सभापती म्हणून नेमले? अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतीचा टर्म या ठिकाणी शासनाने ठरवून दिले आहेत. अडीच वर्षाचा या ठिकाणी कार्यक्रम. आपण बांधकाम सभापती झालं तर या संदर्भात काय म्हणायचं आता 100% जी भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने जो आमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची संधी दिली, त्या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काय जनतेच्या जिल्हा परिषदमार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे हे हेतूने आम्ही सगळे कामं करतात. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वत्र पोहोचण्यासाठी या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल हे हेतून काम करणार. जिल्हा परिषदेचे सर्वात मोठं खातं म्हणून बांधकाम बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये बांधकामासंदर्भामध्ये कामं असतात. तर अनेक कामं रखडलेली आहेत. ती कामं आपली कशा पद्धतीने मार्गी लावणार आहे? मी माझ्या वैयक्तिक मध्ये आता लहान मोठं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जरी कागदोर जरी वेगळा असेल, छोटं जरी खातं असेल तर आपल्या स्वतःवर आहे, आपण किती चांगलं काम करतो. आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे ह्या खात्याला खूप महत्त्व आहे. तर हे महत्त्व मी तितकी जिम्मेदारी की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे काय कामं रखडलेली आणि रखडलेली कामं पूर्ण करून नवीन योजनेतले कामं करण्याची जिम्मेदारी व ती जिम्मेदारी आमची आणि ती 100% प्रामाणिकपणे आम्ही जनतेची बांधिलकी म्हणून त्याला पूर्ण करणार. बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? आता बजेटला मी नवीनच आहे. 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता जी संधी मिळाली तर अधिकारी लोकांसोबत काय चर्चा करून अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाला आम्ही जिल्हा परिषदचं कामकाज आणि आमचे जे काय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपलं जे नेतृत्व आहे, अतुलजी सावे साहेब आहे, बम साहेब आहे, चव्हाणताई आहे, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून 100% जनतेचे हिताचं काम सगळे मिळून करणार. आपण एक तरुण उमेदवार आहेत, आपण अतिशय लोकप्रिय आहेत ग्रामीण भागामध्ये. आपल्या कार्याचा ठसा भविष्यामध्ये कसा राहील या दृष्टीनं आपण कोणती कामं करणार आहे? जिल्हा परिषद माध्यमातून जे काय जनतेच्या अधिकाराचे विषय तर ते जनतेपर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे ह्या पदाला न्याय देणं. लोकांना जिल्हा परिषदला इथं आल्यानंतर किंवा त्यांच्या समस्याविषयी मी त्यांच्या जागेवर जाऊन उपलब्ध होणं हे हेतून मी काम करतो. उन्हाळ्याचे दिवस हे पाणी टंचाईवर कसे मात करतात? आता आमची एक आढावा बैठकीत आम्ही त्या विषयावर चर्चा केली आहे. तर ते काही टँकरचं नियोजन आहे, काही विहीर अधिग्रहणाचे विषय होते. म्हणजे आढावा बैठकीत आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं त्या अनुषंगाने आता येणाऱ्या जी मी ठोस भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याला पाण्यापासून जे काही वंचित काही गाव आहेत तर त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची व्यवस्था. आपलं नाव सांगा.